शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं, परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू। गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचा आहे, मी कोणावरही अन्याय करू शकतो। हल्ला केला गेला तो मराठा तरुण आहे अशा पद्धतीने सांगितलं गेलंय। प्रणिती शिंदेवरती हल्ला केला गेला, तो मराठा तरुण आहे आणि आरक्षणाच्याच नैराश्यातून हल्ला केला तसं सांगितलं जातंय। कसं पाहता याकडे? मला माहिती नाही याबद्दलचं काय कोणाचं आहे काय याबद्दल, परंतु हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही। परंतु आता तो कोणाचा आहे काय प्रकरण काय हेही माहीत नाही मला, याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही। हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही, पण विषय काय आहे कशासाठी झाला हे काहीच माहीत नाही या कोणाला, त्याचं मूळ कारणही माहीत नाही। नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही। त्याने का केलं काय घडलंय मला त्याच्याबद्दलचं कसलंच माहिती नाही, पण हल्ल्याचं समर्थन नाही। पण विनाकारण मराठ्यांचं आहे म्हणून काही वेगळंही असू शकतं, प्रकरण काही वेगळंही असू शकतं, मला याच्याबद्दल माहीतच नाही, मी उत्तर तरी काय देऊ। परळीमध्ये परवानगी दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली, मात्र त्यावर 27 जणांवरती गुन्हे दाखल केले गेले, जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हे दाखल केले गेले। मात्र दुसरीकडे राजकीय जे नेते आहेत द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं, परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू। परळीसारख्या ठिकाणी जर 1,90,000 लोक जर येत असले, 90,000 1 लाख, तर जरा शहाणपणाची आणखीन तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली तर बरं होईल। नसता आता 900 एकरमध्ये पुन्हा दिसल काय होतंय। एवढा द्वेष असणं कामाचं नाही, गृहमंत्र्यांना एवढा द्वेष असणं कामाचं नाही। मला तर रात्री अशी माहिती मिळाली, मी आज या बीड नगरीतून सांगतो की माझ्यावर कुठंतरी 10-15 आणखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा। गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा, माझी तडीपाडीची ऑर्डर काढायची, क्लिप व्हायरल करायच्या, हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका। मराठाचा विरोधात गेला आता इतर समाजाच्या विरोधात चाललाय। रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते, मी 24ला ओपन करतो सगळं काय आहे, इतका दिवस चांगला नाही। पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी। परळीच्या ठिकाणी जर 90,000 किंवा 1 लाखांची बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या। कोर्टाने सुरुवातीला म्हणजे कोर्टाचा अवमान करणे, गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचा आहे, मी कोणावरही अन्याय करू शकतो, मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधात तिचा गैरवापर करून मराठी संपवू शकतो, कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची। देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही, शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हे माहीत नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय सुपडा साप। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।